वेलकम बॅक टू आवर माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आई होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार. तर मी आज माझ्या ब्लॉगची सुरुवात करत आहे स्वयंपाक बनवण्यापासून, म्हणजे भाजी बनवण्यापासून. तर मी आज करत आहे भेंडीची भाजी. तर ते इथे भेंडी आहे जी रात्री कापून ठेवली होती, म्हणजे ती चिकट होत नाही जास्त. आणि इकडे सगळं माझं मटेरियल त्याच्यामध्ये टाकण्याचं ते मी रेडी केलं आहे. भाव माझ्या मम्मीने उसळ केली आहे. सगळ्यात पहिले मी उसळ खाऊन घेते. दिसला मला सांगू ना. वाव, जे खरड असते ना गाईस, हे खूप आवडते मला. जे की आता निघून नाही राहिलं. निघालं बस. जास्त आवडत नाही खायला. थोडाफार मस्त खाऊन मी खुश होते. मस्त, एक नंबर. रडून राहिला आई. सर्वात पहिले तेलामध्ये भेंड्या टाकून मला फ्राय करायचं. इकडे हे असंच आहे. आज मी खूप लवकर आंघोळ करून तयार आहे आणि आज माझे कामं पण खूप लवकर झालेले आहे. तर 12:14 झाले आहे. रोज मी 4, 5, 6, 7 वाजता आंघोळ करत असते, पण आज मी 12 वाजतापर्यंत पूर्ण आंघोळ करून रेडी आहे. आणि आता मी तयारी करते. हाताला बॉडी लोशन लावलेलं आहे. चेहऱ्याला पण लावून घेते. थोडे केस वगैरे व्यवस्थित करून घेते. आणि थोडा विचार आहे की हेअर वॉश करावं, पण थोडं अजून डिसाईड करते करावं की नाही. वेळ पडला तर मग, नाही तर उद्याच करून टाकेल हेअर वॉश. तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. आणि माझी मनू पहा अशी बसली आहे. मनू मनू मनू. तर मी घेऊन घेतल्या होत्या गोळ्या, ज्या होत्या जेवणा अगोदरच्या, आणि कोणत्या कोणत्या होत्या हे मी बघत होती. आणि कसं आहे, एवढे दिवस झाले मी गोळ्या घेते तरी मला माहिती नाही किंवा जेवणाच्या अगोदर कोणती घ्यावं लागते आणि जेवणानंतर कोणती घ्यावं लागते. इतकं शोधत फायनली रिझल्ट लागूनच गेला होता गोळ्यांचा. मग घेऊन घेतलं होत्या गोळ्या मस्तपैकी. पहा माझं तोंड कसं होते गोळ्या घेताना बाई साहेब शी. तर मी आता फायनली जेवण करायला बसली आहे. आणि जेवणामध्ये आहे भेंडीची भाजी, पोळी, कांदा, इकडे कढी गोळा पण आहे. इकडे मी मोबाईलवर रील्स बघत छान मस्त जेवण करून घेते. तुम्ही पण या जेवायला. गाईस, आता येते खूप जास्त झोप, खूप म्हणजे खूप. आणि मी पहा काय आणलाय, अंड्याचा स्ट्रे, जो की मला आता लागेल रोज खायसाठी. आणि आता जाते मी परती, झोपते, आराम करते. बिकॉज भयंकर झोप येत आहे. 2:14 झाल्या. हो, झोप आली तर झोपूनच जाते. ब्लँकेट घेऊन घेते झोपायसाठी. हे तर दरवाजाजवळच उभी राहते, कधीही पाहान तर.
हां म्या करून गिधाडा किती करून ठेवला मूर्खीनं. हे पा तिच्या गिधाडाला रोज रोज काढणार मी, साफच करणार आहे. पा माझ्या पहिलेच बेडवर जाऊन झोपन ते, म्हणजे भाई साहब. पा 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 गेली तिकडे जाईन आता, इकडे तिकडे सुंगन काय कसं आहे तो पाहीन हिरोईन. तर गाईज मी मघांपासून जे झोपली तर डायरेक्ट उठली आता. जाता वाजले आहे 5 आणि पाहू शकता माझा हुलिया. आणि आता मला लागली आहे थोडी हलकी फुलकी भूक. तर बघते खाली जाऊन काय खायचं आणि काय नाही. माझ्यासोबत त्या मॅडमही झोपल्या होत्या पाहू शकता. म्हणजे मी झोपली तर हे पण झोपते, जितका वेळ मी झोपली तितका वेळ ही झोपते माझ्यासोबत. मी जर झोपलीच राहिली तेही झोपलीच राहते. साफ करून राहिली स्वतःला क्लीन झाल्यावर मस्तपैकी हिंडन इकडे तिकडे म्हणजे रूममध्येच. तर मी आणला आहे बिस्किटचा पुडा. आणि मी खाते पाण्यासोबत. जसं की तुम्हाला माहितीच आहे मला पाण्यासोबतच आवडते म्हणून. म्हणजे मी त्यावर शेअर केलेलं आहे इंस्टावरच्या ब्लॉगमध्ये, यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आहे बहुतेक की पाण्यामध्ये बुडून बिस्किट खात असते. आवडते मला खूप. तर मी हे पाण्यामध्ये मस्त बुडून खाते. त्याला पोट नाही भरलं, त्याला पप्पाही खाऊन राहिली. याने पोट नाही भरलं अजून खातील पा तुम्ही. त्याने नाही भरलं तर मी आता खाणार आहे उसळ. वा भाई वा माझं पोट. आता मी ओ माय गॉड गाय आली. मी तर खाऊन रेडी आहे. मी गाईला देऊन देते. सध्या एवढंच नैवेद्य आहे तर हेच देऊन देते मी तिला. ओ बाई माझी चप्पली पाडली. मी आता थंडी घासून घेते. पाण्यात जास्त थंडी लागते, लय मोठं पाणी पडते. त्यापेक्षा फिसूक बरं आहे हे. झाडू मारून घेते यार. 6 वाजून राहिले. 6 वाजताच्या पहिले पटापटा झाडू मारून घ्यावं, घराला क्लीन करून टाकाव. आण तिकडून. पायरीवरच थांबजो, येतो मी बाहेर. काय आवडते तुला? करून दाखव मग. करून दाखव.
मी पागल आहे एक नंबरची. तुम्हाला काही समजलं का ही काय बोलली तर कोणत्या भाषेत बोलली हे काय काहीच माहिती नाही. दो पागल इन वन फ्रेम. अदिल नाचू दे काय म्हणते ते तर डिप डिप डब डुब 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 काहीतरी म्हणून राहिली. चलो बैठ जाओ, चलो बैठ जाओ, अपनी अपनी जगह बैठ जाओ. डोंट टच माय सामान. बैठ जाओ अपनी अपनी जगह. हे काय होय आता. थांब ना, चुप राहीन. तिला काय काय करू नये पाहू दे. ऑलमोस्ट मी जिमसाठी रेडी झाली आहे आणि माझा चष्मा हरवला की काय काय माहिती. समजून नाही राहिलं कुठे गेला. तर टेन्शन येऊन गेलं मला चष्म्याचं. 31st नाईटपासून चष्माच नाही आहे माझ्याजवळ. मला असं वाटते की मी तिकडेच कुठेतरी हरवला. 1700 रुपयाचा चष्मा आहे तो. देखते बाई, मम्मीला फोन करून विचारते. मग गेली होती मी जिममध्ये सर्व आपापलं काम करत होते. मी पण आपलं काम केलं. डायरेक्ट गेली घरी. मम्मी म्हणे काय बनवायचं जेवणमध्ये. मी म्हटलं थांब दाल फ्राय तडका आणते. मग गेली होती मस्तपैकी दालचिनीमध्ये. तिथून आणला दाल फ्राय तडका. माझ्यासोबत भक्ती आणि ऋतू पण होते. तिथून दाल फ्राय तडका, बटर रोटी आणली होती आणि गुलाबजामुन माझ्या घरचंच होतं काही नाही. तर मला वाटतं मी तिथूनच आणलं आहे. मम्मी आणि मी करून घेतलं जेवण. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्लॉग इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.